नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत संजय गायकवाड. गेल्या 6 वर्षांमध्ये ज्या तरुण उद्योजकांनी भारतीय उद्योग जगावर आपला ठसा उमटवला त्यापैकी संजय गायकवाड एक प्रमुख नाव आहे. त्यांचा व्हॅल्युएबल ग्रुप आता 150 कोटींच्या वर गेलेला आहे आणि त्यांची UFO मूव्हीज ही जी कंपनी आहे ही देशातली सर्वात मोठी डिजिटल सिनेमा कंपनी म्हणून ओळखली जाते. संजय गायकवाड यांनी सिनेमा जगामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणलं असं म्हटलं जातं. मी आज त्यांना विचारणार आहे हे परिवर्तन काय आहे, त्यांनी नेमकं हे कसं साध्य केलं आणि मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन एवढ्या मोठ्या स्थानापर्यंत ते कसे पोहोचले. संजय गायकवाड, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये. मला थेट सुरुवात करायची UFO मूव्हीज यापासून. असं सांगितलं जातं की सिनेमा जगामध्ये UFO मूव्हीजनं एक परिवर्तन, म्हणजे काही लोक त्याला क्रांती असा शब्द वापरतात, घडवून आणली. काय आहे ही नेमकी क्रांती, कशी घडवलीत तुम्ही? आम्ही 2005 मध्ये UFO मूव्हीज ज्यावेळी चालू केली त्याच्या आधी ही चित्रपटसृष्टी ती एका विशियस सायकलमध्ये अडकली होती. म्हणजे तुम्ही प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर एका साईडला म्हणा किंवा एक्झिबिटर म्हणा, ते विशियस सायकल असं होतं की प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर्सचं ॲव्हरेज बजेट मूव्हीज साधारण 3-4 कोटीचं असायचं आणि मग त्याच्यामुळे ते लिमिटेड रिलीजमध्ये जायचे. म्हणजे स्टॅगर्ड रिलीज म्हणतो आपण त्याला, की नंबर ऑफ प्रिंट्स आपण 100-200 प्रिंटनी तुम्ही रिलीज 100-200 प्रिंटच काढू शकायचे. काढू शकायचे. कारण प्रिंटची कॉस्ट जी असते ती 70-80 हजाराच्या, एका प्रिंटला 70,000 रुपये लागतात. तुम्ही हॉलिवूड बघितलं, हॉलिवूड मूव्हीचं त्यांचं ॲव्हरेज बजेट मूव्हीचं $30-40 मिलियन म्हणतात आपण, 150-200 कोटी असतात. तर तिकडे त्यांना 10,000 प्रिंट्स म्हणा की ती कॉस्ट ऑफ द प्रिंट रिलेटिव्ह टर्म मध्ये खूप कमी असते. तर त्याच्यामुळे ते स्टॅगर्ड रिलीज करायचे. स्टॅगर्ड रिलीज म्हणजे पहिल्या आठवड्यात ते फक्त 100-150 मल्टिप्लेक्स स्क्रीन्स किंवा अशा सेंटर्स मध्ये जायचे आणि मग दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात ते स्लोली ते छोट्या छोट्या सेंटर्समध्ये, ते B आणि C सेंटर्समध्ये जायचे. तर त्याच्यामुळे एकतर तुम्ही लिमिटेड रिलीज केल्यामुळे तुमचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी असायचं. बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी असल्यामुळे तुमचं पुढच्या मूव्हीचं बजेट कमी असायचं. ते एक विशेष सायकल प्रोड्युसर असं आहे की पहिल्या आठवड्यात सिनेमा सगळीकडे रिलीज व्हायचा नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक्झिबिटरची पण तशीच, त्याच विशेष सायकलमध्ये ते एक्झिबिटर पण अडकले होते. तुम्हाला एखादी प्रिंट 2 आठवड्यांनी मिळाली, तर 2 आठवड्यांनी मिळाली तर मग एकतर पायरसी, त्या पिरियडमध्ये मूव्ही खूप चांगली असेल तर त्या पायरसीमुळे मार्केट जातं. मूव्ही खराब असेल तर पब्लिसिटीमुळे, निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे कोण ऑडियन्स तिकडे येत नाही. तर त्याच्यामुळे एक्झिबिटरचा रेव्हेन्यू कमी राहायचा. एक्झिबिटरचा रेव्हेन्यू कमी झाला तर ते जे चित्रपटगृहाचे मालक आहेत तर त्यांचा इंटरेस्ट त्या चित्रपटगृह मेंटेन करण्यात जायचं नाही. त्यामुळे त्याची परिस्थिती पण खालवली जायची चित्रपटगृहाची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ऑडियन्स परत थिएटरपासून दे वेर गोईंग अवे फ्रॉम द एक्झिबिशन सेंटर्स. तर ह्या विशेष सायकलमधनं बाहेर कसं काढायचं त्यांना, तर त्याच्यावर मग आम्ही ज्यावेळी विचार केला की प्रिंटच आपण नाहीशी करायची. प्रिंट जर नसेल तर प्रिंटची कॉस्ट लागली नाही तर मग ह्यांना सायमल्टेनियसली बरंचसं रिलीज वाढवलं आपण आणि सायमल्टेनियस रिलीज जसं जसं वाढत जाईल तसं तसं त्यांचा रेव्हेन्यू वाढत जाईल आणि मग चित्रपट दृष्टीचं मध्ये महत्वाचं परिवर्तन येऊ शकतं. ह्या दृष्टीने आम्ही हे UFO मूव्हीज हा पूर्ण ॲज अ कंपनी किंवा ॲज अ कन्सेप्ट आम्ही चालू केलं. सगळं तुम्ही आता असं म्हणालात प्रिंटच नाहीशी करायची, म्हणजे सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीने मला तुम्हाला विचारायचंय, पूर्वी रिळं असायची, रिळं आम्ही बघितली आहे अनेकदा. रिळं असायची ती एका थिएटरमधून दुसऱ्या थिएटरमध्ये जातात, त्या प्रोजेक्टरवर राहतात. ही रिळं बनवण्याची जी प्रक्रिया आहे तीच नाहीशी केलीत तुम्ही? हो, म्हणजे ज्यावेळी चित्रपटगृह UFOच्या आधी म्हणजे डिजिटल, आता जे डिजिटल थिएटर्स म्हणतो आपण त्याचा अर्थ काय, आम्ही काय केलेलं आहे त्याच्यामध्ये अॅनालॉग जो प्रोजेक्टर असतो ज्याच्यावर रिळं लावतात आणि मग त्या प्रोजेक्टर थ्रू चित्रपट दाखवला जातो, त्याच्याऐवजी आम्ही एक सर्व्हर बनवला ज्याच्यामध्ये आम्ही त्याची डिजिटल प्रत, म्हणजे इन्स्टेड ऑफ अॅनालॉग डिजिटल प्रत त्या सर्व्हरवर ठेवायची. त्या सर्व्हरवरनं ते प्लेबॅक केलं तर एक डिजिटल प्रोजेक्टर दिला त्यांना आणि अॅनालॉग प्रोजेक्टर डिजिटल रिप्लेस केला आम्ही डिजिटल प्रोजेक्टर आणि सर्व्हरनी. आणि त्याच्यामुळे ते रिळाची रिक्वायरमेंटच निघून गेली आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये आल्यामुळे ती कॉस्टची जी प्रिंट असते, कारण रिळाची कॉस्ट काय असते, कारण ती जी फिल्म असते ती आपण इम्पोर्ट करतो, त्या इम्पोर्टची कॉस्ट खूप जास्त असते आणि त्या फिल्म्समुळे किंवा रिळामुळे त्याच्यामध्ये बराचसे इश्यूज असतात. एक तर कॉस्टमुळे तुम्ही लिमिटेड रिलीज करता, दुसरं म्हणजे त्याच्यानंतर त्याची क्वालिटी, जसं तुम्ही अॅनालॉगवर जास्त दाखवलं जातं तसं जसं छोट्या छोट्या सेंटरमध्ये तुम्ही पोहोचता तोपर्यंत त्याच्यावर स्क्रॅचेस हे सगळं असल्यामुळे घासून घासून ती खराब होते आणि मग प्रेक्षकांना
ते बघण्याची मजा निघून जाते त्या अॅनालॉग प्रिंटमध्ये. म्हणजे डिजिटल तुम्ही बघितलं तर त्याची जर तुम्ही पहिली फर्स्ट प्रिंट म्हणजे फर्स्ट शो तुम्ही त्याचा बघितला किंवा तुम्ही त्याचा 10 वर्षांनी पण शो बघितला, क्वालिटी सेम राहते. मला तुम्हाला विचारायचं आहे की इतकी वर्ष हे सगळं चाललं होतं की रिळं बनवतायत, रिळं इथून तिथे नेतायत, हे रिळं बिळं नष्ट करून टाकावं आणि डिजिटलवर जावं, हे तुम्हाला कधी सुचलं? मला तो क्षण पकडायचा की हे सुचलं. कारण हे कसं आहे, हे एखाद्या सायंटिस्टला सुचू शकतं, हे एखाद्या टेक्नोक्रॅटला सुचू शकतं की ही टेक्नॉलॉजी आता आपण बदलली पाहिजे. तो क्षण कोणता होता? मी असं म्हणू शकत नाही की ह्याच्यावर आम्ही म्हणजे हे डिजिटल सिनेमा की हे प्रिंट नाहीच करणं वगैरे हे मी शोधून काढलं की ह्याच्यावर इव्हन वेस्टमध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट चालू होते. म्हणजे मी म्हणतो की त्यावेळी लोकांना वाटत होतं की ह्याची नाहीशी करावी, पण त्यावेळी टेक्नॉलॉजी रेडी नव्हती. माझं बॅकग्राऊंड मीडिया टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये अपॉर्च्युनिटी शोधत होतो. तर त्यावेळी असं लक्षात आलं की इव्हन व्हिडिओ टेक्नॉलॉजी खूप पुढे मूव्ह होते. म्हणजे साधारण त्यावेळी हाय डेफिनेशन हा फॉर्मॅट जो आहे, स्टँडर्ड डेफिनेशन वरनं हाय डेफिनेशन हा फॉर्मॅट नुकताच चालू झालेला. आणि मग चित्रपट ज्यावेळी आपण बघतो तो जर हाय डेफिनेशन मध्ये कन्वर्ट केलं तर त्याला तीच क्वालिटी मिळू शकते का, त्याच्यावर ज्यावेळी विचार झाला की ही क्वालिटी मिळू शकते, मी म्हटलं की मग हा राईट टाइम आहे. त्याच्यामुळे आम्हाला समजलं की बऱ्याचशा टेक्नॉलॉजी बाहेर मार्केटमध्ये आहे, त्याचा कसा संगम करायचा आणि त्याच्यावरनं जे सोल्युशन जे मार्केटमध्ये जे बिझनेस मॉडेल कसं त्याच्याबरोबर इनोव्हेटिव्हली डेव्हलप करायचं, तर ते एक जे होतं बिझनेस मॉडेल, तर ते साधारण त्याचं जे आम्हाला मी साधारण डिसेंबर 2004 मध्ये त्याच्यावर मी आमच्या दोघा तिघा कलिग बरोबर जेव्हा याची चर्चा केली आणि सांगितलं की हा डिजिटल सिनेमा हा चांगला बिझनेस आहे, त्याचा बिझनेस मॉडेल इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आमचं बिझनेस मॉडेल जेव्हा आम्ही डेव्हलप केलं तर तो खूप मोठा कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस मॉडेल झाला. तर कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस झाला, मग त्याच्यासाठी मग पार्टनरशिप शोधणं वगैरे, तर ते सगळं करत असताना असं वाटलं की मग आपल्याला दुसरे पार्टनर्स आणावे आणि मग ते राईट पार्टनर्स त्यावेळी मिळत गेले आणि मग हे एक महत्वाची गोष्ट सांगताय की नुसती टेक्नॉलॉजी शोधून किंवा टेक्नॉलॉजी सापडून उपयोग नाही, ती टेक्नॉलॉजी यशस्वी होण्यासाठी एक बिझनेस मॉडेल लागतं. बरोबर. असं काय बिझनेस मॉडेल तुम्ही डेव्हलप केलं की जे तुमच्या आधी कंपन्यांनी प्रयोग केले होते त्यांना शक्य झालं नाही आणि तुम्हाला शक्य झालं? आम्ही जे बिझनेस मॉडेल बनवलं तो म्हणजे आम्ही असा विचार करत होतो की हे इट शुड बी नो ब्रेनर टू द इंडस्ट्री. तर मग आता समजा एक्झिबिटर आहे, तर एक्झिबिटरला सांगितलं की त्यांच्याकडे त्यांचा अॅनालॉग प्रोजेक्टर लागलेला आहे. त्यांना मी गेलो आणि त्यांना सांगितलं की मी माझं डिजिटल सिस्टम लावतो, तुम्हाला काय त्याचा खर्च करायचा नाही, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायची नाही. तर एक्झिबिटरला ते चालतं. म्हणजे की तुमचा बिझनेस तुमचा इफेक्ट नाही होता एक्झिस्टिंग, कारण त्याला काय अपफ्रंट कॉस्ट लागत नाही, त्याच्यामुळे तो नो ब्रेनर झाला. त्याला फक्त एवढंच सांगतो की आता मी हे एवढी इन्व्हेस्टमेंट तुझ्यासाठी करतोय, तर त्याचे जे ऍडव्हर्टाइजमेंटचे राईट्स आहेत ते आम्ही आमच्याकडे घेतो. तर जे आम्ही सेंटर चालू केलेले BC तिकडे ऍडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू 0 होता, त्यांचा काहीच नव्हता. त्यामुळे त्यांना ते ऍडव्हर्टाइजमेंट राईट्स आम्हाला द्यायला काही हरकत नव्हती. त्यावेळी बॉक्स ऑफिस कलेक्शन आल्यावरच ते मला पेमेंट करतात, त्यामुळे अपफ्रंट काहीच नाही त्यांना. त्यामुळे त्यांची ती रिस्क 0 झाली. टेक्नॉलॉजीची रिस्क नाही, त्यांना माहित नाही की उद्या टेक्नॉलॉजी चेंज झाली तर आम्ही आता इन्व्हेस्ट करून काय करणार. ती सगळी रिस्क आम्ही आमच्या कंपनीने घेतली. हा एक्झिबिटरचा भाग झाला. आता डिस्ट्रीब्युटरच्या साईडला त्यांना जे 70,000 लागायचे ते आम्ही सांगतो की तुम्हाला 0. आम्ही ती प्रत आम्ही सगळ्या थिएटरमध्ये विदाऊट एनी कॉस्ट आम्ही पोचून देणार. फक्त ज्यावेळी तुम्ही जर आमची सिस्टमचा वापर केला तर आम्ही पेपर शो चार्ज करू. आणि ते किती चार्ज करतो आम्ही साधारण 300-350 रुपये एका शो मागे. त्यामुळे हा जो बिझनेस मॉडेल बनला तो खूप युनिक बिझनेस मॉडेल बनला आणि त्याच्या ह्या बिझनेस मॉडेलच्या अराउंड आम्ही ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्याच्यामुळे हे मला सांगा की म्हणजे आता लोक रिळांवर सिनेमे बनवत नाहीत, अॅनालॉग सिस्टीमवर सिनेमे बनवत नाहीत? अजूनही आहेत, पण त्याची संख्या कमी होत चालली. किती टक्के लोक शिफ्ट झालेले आहेत तुमच्या सिस्टीम मध्ये? साधारण तुम्ही आता मी ह्या क्षणी साधारण समजा 100 ठिकाणी जर पिक्चर रिलीज झाला पहिल्या आठवड्यात, त्यापैकी 70 ठिकाणी डिजिटल असतं आणि 30 ठिकाणी फक्त रेलर आहे. 70% बिझनेस हा कन्वर्ट झाला डिजिटलमध्ये. 5 वर्षापूर्वी एखादा मोठा चित्रपट 400-500 सेंटर्समध्ये पहिल्या आठवड्याला रिलीज व्हायचा, तोच चित्रपट आता 1700-1800 थिएटर्सवर जायला लागला. म्हणजे त्याला ऑलमोस्ट 3 ते 4 फोल्ड इन्क्रीज इन रेव्हेन्यू. कारण साधारण कसं असतं, तुम्ही चित्रपटाचा बिझनेस बघितला तर हा बिझनेस आता फर्स्ट वीक बिझनेस झालाय.
फर्स्ट वीक मध्ये जवळजवळ 80%, 70 to 80% ऑफ बॉक्स ऑफिस, टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन फर्स्ट वीक पण म्हणत नाही, शुक्रवार शनिवार रविवार पहिले 3 दिवस. बरोबर, पहिल्या 3 दिवसाचा बिझनेस झालेला आहे. तोच बिझनेस आम्ही मल्टिप्लाय केला. म्हणजे जवळजवळ मी खूप खात्रीने बोलू शकतो की आम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000 करोड रुपये इंडस्ट्रीसाठी ऍडिशनल आणले. त्यामुळे आता सगळेजण विचार करतात की आमचं जे युएफओचं बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर पैसे बनवतो, एक्झिबिटर पैसे बनवतो आणि आमची कंपनी पण पैसे बनवतात. हा पैसा येतो कुठून येतो ना? हा पैसा जो पायरसीमध्ये जात होता तो परत सिस्टम मध्ये आला. म्हणजे तुमचं असं म्हणताय की पायरसीमध्ये जाणारे जवळजवळ 1,500 ते 2,000 कोटी रुपये तुम्ही इंडस्ट्रीला परत मिळवून दिले. हा, ह्याच्यापेक्षा जास्त आहे. पायरसी ह्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. ते अजूनही म्हणजे आपण म्हणतो म्हणजे इंडिया अंडरस्क्रीन आहे. आता ह्या डिजिटल क्रांतीमुळे आता नंबर ऑफ सिनेमा गृह वगैरे हे सगळे वाढवायला लागतील. आता जे चित्रपटगृह बंद पडायची पाळी आलेली त्या चित्रपटगृहामध्ये रिनोव्हेशन करायला लागले आता त्याचे मालक डिजिटलमुळे. कारण त्यांना किती चित्रपटगृह तुमच्या या सिस्टीम खाली येतात देशभरात? देशभरात आता आपल्याकडे जवळजवळ 2,300 चित्रपटगृह डिजिटलमध्ये कन्व्हर्ट एकाच वेळेला तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी 2,300 ठिकाणी सिनेमा लावू शकता. प्रिंट करू नका आणि डिजिटलवर या, हे तुम्ही या डिस्ट्रीब्युटर्सना प्रोड्युसर्सना पटवलं कसं? यासाठी काय केलं? अरे ह्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागले आणि मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागला. हे किंवा प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर ह्या इंडस्ट्रीला या डिजिटल सिनेमाचे फायदे समजायला खूप उशीर लागला. तुम्ही असं म्हणाल पायरसी रोखलीत, तुम्ही कशी काय रोखलीत पायरसी? पूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, त्याच्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन तुम्ही बघितलं तर कसं व्हायचं, ते स्टॅगर्ड रिलीज व्हायचं. म्हणजे आज फक्त महाराष्ट्रात झालं तर मग ते जे प्रमोशन मेनली आउटडोर प्रमोशन असायचं ते लोकलाइज प्रमोशन असायचं. त्याच्यामुळे जिथे चित्रपट ज्या स्टेटमध्ये चित्रपट रिलीज नाही होणार आहे तिकडे प्रमोशन नसल्यामुळे तिकडे एक्साइटमेंट नसायची बघायची. पण ज्यावेळी होम व्हिडिओ मार्केट डेव्हलप झालं, इलेक्ट्रॉनिक मीडिया डेव्हलप झालं, त्याच्यामुळे आता हल्ली चित्रपटाचं प्रमोशन कानाकोपऱ्यात होतं देशाच्या आणि त्याच्यामुळे एक्साइटमेंट लेवल जास्त असते. एक्साइटमेंट लेवल जास्त आहे तुमची, तुम्हाला प्रेक्षकांना पहिल्याच आठवड्यात बघायचा असतो चित्रपट आणि चित्रपटगृहात अवेलेबल नसतो. मग ती पायरसीसाठी बिझनेस केस असते, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असते. हीच बिझनेस ऑपॉर्च्युनिटी निघून गेली. त्यामुळे आता हल्ली पायरसीवाले पण तेवढे एफर्ट घेऊन प्रॉडक्ट एकाच वेळी सगळ्या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे त्याचं नकली ज्या आवृत्त्या निघतात त्या निघणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचं, हे आता 5 वर्षानंतर खूप चांगलं वाटतंय की तुम्ही यश मिळवलं आणि एवढी सगळी सिनेमागृह तुमच्या या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या खाली आली वगैरे वगैरे, पण हे इतकं सोपं नसणार हे मला माहिती.